नमस्कार, माझं नाव अर्चना हनुमंत सातपुते. मी गांधी बाल मंदिर शाळेमध्ये शिकवते. मला फर्स्ट टाइम ट्रेनिंगला पाठवलं. ट्रेनिंग ॲक्च्युली स्काउट गाईड मी लहान असताना BMCच्या शाळेमध्ये मी शिकले 7वी पर्यंत. तेव्हा मी पाहिलं होतं, तेव्हा मला पार्टिसिपेट करायचं होतं, पण तेव्हा पण त्यांनी प्रायमरी सेक्शनला ठेवलं होतं, मी सेकंडरीला गेले होते, त्यामुळे मला तेव्हा त्यांनी पार्टिसिपेट करायला दिलं नव्हतं. मग माझी इच्छा होती की कधीतरी आपण त्यांच्यासोबत जावं किंवा काय असतं बघावं. तेव्हा इच्छा अपूर्ण राहिली. पुन्हा मी शाळेत आले, शाळेत जॉईन झाले इकडे शाळेमध्ये. तेव्हा पण माझी इच्छा होती की या ट्रेनिंगला यावं. तेव्हा आमच्या एक मॅडम होत्या, प्रणिता डुलकर मॅडम, त्यांना इथे ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं आणि अवधूत चव्हाण सर त्यांनी स्काउटचं आणि मॅडमने गाईडचं ट्रेनिंग घेतलेलं होतं. मग नंतर आता पुन्हा संधी मिळाली, पुन्हा सरांनी संधी उपलब्ध करून दिली, म्हणून मला खूप बरं वाटलं. सरांनी मला पाठवलं आणि खरंच इथे ना खूप छान शिकायला मिळालं. म्हणजे माझी जी लहानपणापासूनची इच्छा होती ती आता पूर्ण झाली. आणि ह्याच्यात नेमकं काय असतं म्हणजे अक्षरशः मी जेव्हा इथे आले ना तेव्हा मी ना वेगवेगळे युनिफॉर्म बघितले आणि मला वाटतं मी रेखा मॅडमलाच तिथे विचारलं की सगळे वेगवेगळ्या युनिफॉर्ममध्ये असे का दिसत आहेत म्हणून, आणि स्कार्फ पण वेगवेगळे, म्हणजे काहीच नॉलेज नाही ना याविषयी, फर्स्ट बेसिक नॉलेज पण नव्हतं. मग मॅडमला मी काही प्रश्न विचारले, जे भेटतील ना सर किंवा मॅम त्यांना मी विचारलं की अशी स्कार्फ का वेगळे आहेत आणि काही जणांनी साडी नेसलेली आहे, असं का वेगवेगळं आहे. मग मॅडमने मला बऱ्याचशा गोष्टी दिल्या आणि जेव्हा मॅडम म्हणाल्या की ना तुम्हाला जेव्हा सर ट्रेनिंग देतील ना तेव्हा तुम्हाला परफेक्ट समजेल काय आहे ते, आणि छान असतं. म्हणजे त्या म्हणाला खूप छान असतं ट्रेनिंग. सरांनी पण सांगितलं तुम्ही दिवसभर बोर होणार नाही आणि एन्जॉय कराल म्हणून. मग मला छान वाटलं, चला बाबा आपण आलोय आणि काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. मग हळूहळू सरांनी जशी व्हिडिओ क्लिप दाखवली आणि माहिती देत गेले, अगदी सुरुवाती प्रार्थनेपासून ते दिवसभरच्या ॲक्टिव्हिटी कॅम्पेनबद्दल ज्या काही माझ्या शंका होत्या मनामध्ये साचलेल्या त्या आज माझ्या बऱ्याचशा क्लिअर झालेल्या आहेत. आणि अजून एक सरांनी सांगितलं की तुम्हाला बेसिक ट्रेनिंग पण आहे, तेव्हा तुमच्या पूर्ण गोष्टी ज्या ॲक्टिव्हिटी त्या पण क्लिअर होतील. ते पण छान वाटलं की चला आपल्याला हे पण ट्रेनिंग घ्यायला मिळणार आहे. एकंदर दिवसभरातला हा माझा अनुभव आहे ना खूप छान वाटला. ॲक्टिव्ह आहे, म्हणजे अजून पण ॲक्टिव्ह आहोत आम्ही, अजिबात थकल्यासारखं वाटत नाही. कारण इकडे जे सगळे गाईडचे अधिकारी आहेत आणि स्काउटचे अधिकारी आहेत त्यांनी ना पूर्ण वातावरण खेळीमेळीचं ठेवलं. म्हणजे अजिबात वाटलं नाही की एज डिफरन्स आहे म्हणून. सगळे इथे बरेचसे आहेत शिक्षक, हे शिक्षक सुद्धा खूप छान एकमेकांशी कोऑपरेट करतात. एकंदर मला हे आजचं वातावरण खूप छान वाटलं आणि असंच पुढचं पण प्रशिक्षण असेल. म्हणजे बेसिकचं सर म्हणतात प्रशिक्षण तुम्ही घेणार आहात, तर हे पण प्रशिक्षण असंच छान असेल असं मी आशा करते सर. आणि थँक्यू, खूप 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 धन्यवाद. खूप छान अनुभव आज मला मिळाला आणि नवीन खूप काही शिकायला मिळालं. डिसिप्लिन पासून ते पूर्ण लहान होऊन आपण कसं शिकायचं या इथपर्यंत. तर सो थँक्यू सो मच सर. आणखी कोणीतरी यानंतर आम्ही तुम्हाला तुमचं वय परत देणार आहोत. ते सकाळी तुमच्याकडनं घेतलं होतं, काही लोक तसेच गेले, माहित नाही कसं वागणार. सम्माननीय व्यासपीठ, सच में आज जो ट्रेनिंग हुआ बहुत एंजॉयफुल रहा. मैं सब ट्रेनर का धन्यवाद देना चाहता हूं कि आज का जो ट्रेनिंग था हम लोगों को पूरा एंजॉय हम लोगों ने किया. और मैं खास करके संतोष सर से विनती करता हूं कि जो हम लोगों ने सुबह अपना एज उनके पास दिया था वो दोबारा ना लौटाए, क्योंकि मतलब लौटा ही नहीं, क्योंकि हम लोग बच्चों के साथ बच्चों जैसे ही उनके साथ पूरी तरह से उनके एजुकेशन उनको दे, यही मैं चाहता हूं. जिस तरह से आप लोगों ने आज ट्रेनिंग दिया बहुत अच्छा लगा. बस मैं ज़्यादा पहले से ट्रेनर बहुत वेट कर रहे हैं घर जाने के लिए, मैं ज़्यादा कुछ नहीं बोलता. बहुत बहुत एंजॉय किया सर हम लोगों ने. और मैं चाहता हूं कि हम जो न्यू कमर्स हैं उनको जल्द से जल्द आप बेसिक ट्रेनिंग लगाएं और हम सब सारे पार्टिसिपेशन करेंगे और फिर एक बार फिर से यह ट्रेनिंग का एंजॉय करेंगे. धन्यवाद. थैंक यू वेरी मच.